काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, माजी मंत्री नवाब मलिक साहेब, माजी मंत्री संजय बनसोडे साहेब, लोकनेते प्रतापराव चिखलीकर, नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, व्यंकटराव गोजेगावकर, माजी आमदार ओमशेठ पोकर्णा, माजी आमदार सुभाषरावजी साबणे, जिल्ह्याचे अध्यक्ष होटाळकर साहेब, प्रवीण पाटील चिखलीकर, आमच्या जिल्हा परिषद माजी अध्यक्ष चव्हाणताई, असे अनेक नेते मंडळी आज देगलूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेश सोहळ्यानिमित्त उपस्थित झाले होते। आज मोंढा मैदान येथे देगलूर शहरातील हजारो नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती। अजितदादा पवार यांच्या भाषणाच्या वेळेस पाऊस आल्या कारणानं थोडासा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या ज्या सभेत पाऊस आला त्या स्थानिक संस्था असतील किंवा निवडणुका असतील त्या पक्षाने जिंकलेले आहेत। त्यामुळे मला निश्चित असा विश्वास आहे की निसर्गाने आमच्यावर विजयाचा जसं गुलाल पडतो तसं विजयाचं पाणी टाकलेलं आहे गुलाल रूपी। त्यामुळं देगलूर शहरामध्ये आज जो कार्यक्रम झाला तो अतिशय उत्साहामध्ये पार पडला। देगलूर शहरातील सर्व भागातले लोक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। आज माजी नगराध्यक्ष वंदनाताई कांबळे, माजी नगराध्यक्ष उज्ज्वला पदमवार, मी लक्ष्मीकांत पदमवार, माझे सहकारी मित्र माजी उपनगराध्यक्ष बालाजी टेकाळे, असे 10-12 नगरसेवक आणि माजी 3 विवेकरावजी केरुरकर माजी नगराध्यक्ष, असे 3 माजी नगराध्यक्ष आणि 10 ते 12 माजी नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे। शहरातील युवकांचे अध्यक्ष सुमित कांबळे यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रवेश केलेला आहे। त्यामुळं जुने आणि नवी राष्ट्रवादी मिळून देगलूर शहरामध्ये नगरपालिका दृष्टिकोनातून एक चांगली बांधणी आज झालेली आहे। देगलूर नगरपालिका इतिहासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विकासाचं काम म्हणजे अतिशय सुंदर काम आहे आणि हे कुणालाही टाळता येणार नाही की नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काळात जी काही कामं झाली ते आज आपल्याला ठळकपणे पाहायला मिळतात। शिवाजी उद्यान असेल, नगरपालिका इमारत असेल, मुस्लिम शादीखाना असेल, स्मशानभूमी असेल किंवा शरदचंद्र पवार व्यापारी संकुल असेल, कैलासवासी मशिनरी निलमवार व्यापारी संकुल असेल किंवा हजरतशाह जियाउद्दीन रफाई व्यापारी संकुल असेल, ही जी कामं नगरपालिकेत आम्ही केलो ती कामं आपल्या सगळ्याच्या समोर आहोत। सत्ता नसताना सुद्धा केरूर तलावाला 14 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आपण। उपजिल्हा रुग्णालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सीटी स्कॅनची मशीन आली। पक्षानं सदैवच विकासाचा कास धरलेला आहे आणि विकासाच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे। महाराष्ट्र राज्याचं अर्थ खातं हे अजितदादाकडे असल्या कारणानं दादाने आज सांगितलंय तुम्ही फक्त सत्ता आमच्या ताब्यात द्या, विकासाला निधी काही पडू देणार नाही। आमच्या ज्या काय भावी कल्पना आहेत मी त्याचा सविस्तर भाषणात सांगितलेल्या आहेत। नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर आम्हाला देगलूर शहरामध्ये काय काय करायचं आहे त्या सर्व गोष्टीचा अहोपती केलेला आहे। त्यामुळे ते आपण तिथे उपस्थित होतात। मी आपला सर्व पत्रकारांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या प्रकारचा कव्हरेज दिलेला आहे कार्यक्रमाला आणि आपण सर्वांनी माझी विनंती आहे की आजच्या कार्यक्रमाचं पाऊस पडल्यानंतर सुद्धा जी लोक उपस्थित होती त्याचे व्हिडिओ तुमच्याकडून प्रसारित करा। सोबतच काँग्रेस पक्षाच्या काळात झालेली कामं ती आपण जाऊन तपासा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि देगलूर जनतेपुढे निवडणुकीच्या पूर्वी दूध का दूध पाणी का पाणी होते।